पोलीस उपनिरीक्षक म्हणजेच पीएसआय भरती परीक्षेच्या वयोमर्यादा वाढीचा प्रश्न आता चिघळताना दिसतोय। गेल्या काही दिवसांपासून उमेदवारांकडून सातत्याने मागणी होऊनही राज्य सरकारकडून अद्याप कोणताही निर्णय न घेतल्याने स्पर्धा परीक्षा उमेदवार संतप्त झालेत। याच पार्श्वभूमीवर आज अमरावतीतील गाडगेबाबा मंदिरासमोर विद्यार्थ्यांनी आक्रमक आंदोलन सुरू केलंय। पीएसआय भरतीसाठी वयोमर्यादेत किमान 1 वर्षाची मुदतवाढ द्यावी अशी ठाम मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येतेय। गेल्या 2 तासांपासून विद्यार्थी रस्त्यावर उतरले असून परिसरात जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। पीएसआय वयवाढ झालीच पाहिजे अशी एकमुखी मागणी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची आहे। राज्य सरकारच्या भूमिकेविरोधात विद्यार्थ्यांनी एल्गार पुकारत निषेध व्यक्त केला असून तात्काळ निर्णय न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही विद्यार्थ्यांनी दिलाय। इतकंच नाही तर सरकारने तोडगा काढला नाही तर भगतसिंगच्या मार्गाने आंदोलन करू असा गंभीर इशाराही विद्यार्थ्यांकडून देण्यात आलाय। आता या आंदोलनाची दखल घेत राज्य सरकार काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण राज्यातील स्पर्धा परीक्षा उमेदवारांचे लक्ष लागले आहे। संपूर्ण महाराष्ट्रात आज अनेक विद्यार्थी पीएसआयची परीक्षा देण्यासाठी एमपीएससी मार्फत प्रयत्न करत आहेत, परंतु त्यांची जी वयोमर्यादा आहे ती वाढत आहे आणि जे काही सरकार आहे ते सरकार त्यांची वयोमर्यादा वाढवण्यासाठी GR काढत नाही आणि यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी म्हणजे पुण्यात आंदोलन झालं, आज आमच्या अमरावती शहरात सुद्धा आंदोलन चालू आहे आणि हे असे आंदोलन पेटत आहेत। म्हणून मी सरकारला या निमित्तानं इशारा देऊ इच्छितो की सरकारनं या संदर्भात त्यांची वयोमर्यादा वाढवण्याच्या संदर्भात लवकरात लवकर GR काढावा की जेणेकरून या विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही। विद्यार्थी हे परीक्षेला पुन्हा बसून आपली पुन्हा ती परीक्षा देऊन पास होतील आणि अनेक कुटुंब आज बसतील। म्हणून सरकारनं त्यांचा जास्त अंत न पाहता अनेक ठिकाणी आंदोलन आहे। आज अमरावतीत या सरकार अतिशय दुटप्पी भूमिका घेते आहे। विद्यार्थ्यांचा एवढा छळ करून सरकारला काय मिळतंय कुणास ठाऊक, पण जर 7 महिन्यापासून पीएसआयच्या परीक्षेचं ही एमपीएससीच्या परीक्षेसाठी हे मंडळी तुमच्याकडे आले, तुम्हाला डिमांड केली, तुमच्याकडे त्या ठिकाणी फाईल मुख्यमंत्र्यांच्या टेबलावर आहे असं आम्हाला कळतं आहे, तर मग ह्या विद्यार्थ्यांचे हाल कशाला करताय तुम्ही? आम्हाला कळतंय विद्यार्थी जर पास झाले तर त्यांना पगार सुरू होतील, या सरकारकडे पैसे द्यायला नाही आहेत म्हणून विद्यार्थ्यांचे हाल हे करतायत आणि तिथं शेकडो करोडो लाखो अब्ज रुपये फुकट वाटतायत, पण जे विद्यार्थी अभ्यास करतायत त्यांच्याकडे हे सरकार बघायला तयार नाहीये। ही दुटप्पी भूमिका सरकारची आहे आणि या सरकारच्या भूमिकेचा आम्ही निषेध करतो। काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही विद्यार्थ्यांच्या सोबत आहे आणि आदरणीय मुख्यमंत्र्यांकडे जर ती फाईल आहे तर त्यांनी ताबडतोब वयोमर्यादा वाढवण्याची फाईल ताबडतोब त्यांनी सही करून हा GR काढला पाहिजे अशी सगळ्या विद्यार्थ्यांची डिमांड आहे। नाही तर खबरदार